डेकोरेशनला बघून संघाच्या मध्यम पाहतो आपण एखादं नाणेफेकीचा करू जिंकला तनेश फायटर संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये असताना पाहायला मिळतोय तो तनेश फायटर संघ. त्या विरोधात बॅटिंग स्टान्सवर कमलाकर दांगडा. एकंदरीत या स्पर्धेमध्ये गोलंदाजीचं कृतीकरण करताना एक विकेट हॅट्रिक यानं सादर केली आहे तो कमलाकर. बॅटिंग स्ट्राईकवर पाहतो आपण डावखुऱ्या शैलीचं आक्रमण, त्या विरोधात डावखुऱ्या शैलीचं गोलंदाजी आक्रमण पाहायला मिळेल. कारण डावखुऱ्या शैलीचा फलंदाज बॅटिंग स्टान्सला पाहतोय आपण, त्यासोबत डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज गुरुनाथ जाधव मान फ्रॉम डुक्टनचा खेळाडू आहे. संघाचा संघनायक नौका तारण्याकरिता खेळपट्टीवर दाखल झालाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर हाताळण्याकरिता सज्ज होत असताना पाहायला मिळत आहे. सो हियर वी गो, स्टार्ट ऑफ द मॅच. पहिला चेंडू हाताळण्याकरिता गोलंदाज तयार गुरु जाधवच्या विरोधात कमलाकर. पहिला चेंडू पॉवर प्लेचा षटक प्रगतीपथावर असल्या कारणाने 230 सर्वांच्या 12 गुण पाहतोय. एक स्क्वेअर लेग रिझर्व्ह षटक तैनात केला गेला, एक मिड विकेट आणि अर्थोस काबू करण्याच्या दरम्यान क्षेत्ररक्षक तैनात केलं जाताना पाहायला मिळतोय. सो हियर वी गो, स्टार्ट द मॅच. फर्स्ट डिलिव्हरी फ्रॉम दिस मॅच. पहिला चेंडू डिफेन्सिव्ह फटका थर्ड मॅचला लावणा करण्याचा प्रयत्न, चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर डिफेन्सिव्ह फटका एक धाव अंकित करून स्ट्राईकला रोटेट केलं जाताना पाहायला मिळतंय. विलास अंबर बॅटिंग समोर पाहतो आपण. कमलाकर आणि विलास ही जोडी खेळपट्टीत दाखल झाली आहे एन मंडप डेकोरेशनच्या माध्यमातून. षटकातील दुसरा चेंडू, गोलंदाज तयार. डावखुऱ्या शैलीचं आक्रमण पाहतोय. एक लेफ्ट हँड राईट हँडचं कॉम्बिनेशन बॅटिंग स्टॅन्सवर आल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल निर्माण होत आहे. मित्र, हे निवेदन आहे, आपण कृपया वेळ वाया घालवू नका. जेवढी घाई करते तेवढी घाई करा. डोंट वेस्ट द टाइम. षटकातला पुढचा चेंडू, गोलंदाज तयार. पुरुषित गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र लेफ्ट होतो विकेटचा मारा. सुरेख दर्जाचा चेंडू, पीस ऑफ क्वालिटी व्हेरिएशन केलं जाताना पाहायला मिळतंय. निर्धाव जातोय चेंडू, फलंदाज मात्र पूर्णतः बीट होतोय. बसला तू मिस्टर सूरज जाधव, मॅन फ्रॉम चायडे, आमचे मित्र, आमचे बंधू. निवेदन आपण कृपया क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. षटकातला पुढचा चेंडू, गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा गुडलँड स्पॉटला लँड केलं गेलंय, सूर गवसला गेलाय. चांगला टप्पा पाहायला मिळतोय. निर्धाव पद्धतीने चेंडूची सांगता होती. हॅलो हाय बाय बाय कर चेंडूवाला निघून गेला. पुढचं काम यशस्वी चोखपणे बजावताना पाहायला मिळतोय. पहिला 3 चेंडूचा खेळ संपन्न. धावसंख्या फलकावर 1. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण पाहतोय. षटकातला हा चौथा चेंडू, गोलंदाज तयार. गुरु जाधव ऑन बॉलिंग मार्क. कुठले स्पॉट पुन्हा एकदा सरासरी खेळून काढला जाता पाहायला मिळतो. डायरेक्टली हिट केली जाईल का, परंतु एकाच धावीवर समाधान व्यक्त केलं जाताना पाहायला मिळत आहे. चांगली रनिंग विथ द विकेट. अगदी मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवर तैनात केला गेला आणि धावसंख्या 1 अंकाच्या मदतीनं स्ट्राईकला रोटेट केलं जात असताना पाहायला मिळत आहे. नेक्स्ट मॅच, यानंतरचा होणारा मोठा मुकाबला KK स्टार्स विरुद्ध चामुंडा डुक्टन. आय वुड लाईक बोथ टीम कॅप्टन्स. स्कोर फोटो फ्रेम पहिला चेंडू 1 धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू निर्धाव, चौथा चेंडूवर 1 धाव, 5वा चेंडू गोलंदाज तयार. कमलाकर बॅटिंग स्टान्सवर येतोय. यावेळेस मोठा फटका रनरमध्ये चेंडू येतोय. विकेटला लाभ करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. या ठिकाणी 2 धावा निश्चितपणे पूर्णत्वास नेल्या जाताना पाहायला मिळतात. चला त्याला क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय माळी साहेबांना निवेदन आहे. आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच पुरस्कार या ठिकाणी सन्मानित करायचा आहे. काय आलं
थांबा लास्ट बॉल आहे. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर. गोलंदाज तयार. एकच धाव घेतली तुम्ही, 2 धाव बोलले. कोणते? एकच धाव ना, मी 2 बोलला. हा माफ करा, 1 धाव आहे. नाही 3 बरोबर. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर. सुरेख दर्जाचा चेंडू यष्टीरक्षकाला बीट करून निघून जातोय. चेंडू लॉस्ट ऑफ विकेटला जोडून वर्षात चौकार, 4 धावा. आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच पुरस्कारानं सन्मानित केलं जात आहे. सन्माननीय माळी साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार खेळ देतोय. 12 चेंडू मध्ये नाबाद 35 धावांची खेळी साकारणारा प्रसाद भोईर हा मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्काराने सन्मानित केला जातोय. आपण पाहतो आपल्या स्क्रीनवरती अप्रतिम खेळ साकारला गेला होता. त्या मॅचच्या माध्यमातून आपण पाहिलं एक जबरदस्त निर्णय या ठिकाणी अंकित झाला होता. अगदी दोन्ही संघांना 1-1 गुण मात्र प्राप्त झालेत. या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला टाय सामना खेळला गेला. अगदी शेवटपर्यंत आतापर्यंत निर्णय पाहतो आपण. कालच्या दिवसापासून ही स्पर्धा मात्र सुरू झाली आहे आणि पाहिलं आपण सन्माननीय सुनीलजी दानवा साहेबांच्या शुभ हस्ते, तसं आदरणीय कमलाकरजी दळवे साहेब आणि विद्यमान सरपंच साडेग्रामचे विद्यमान सरपंचाच्या माध्यमातून आपण ही स्पर्धेचं उद्घाटन सोहळा संपन्न केला. आणि आज मात्र या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसातील तब्बल 4था सामना खेळला जातोय. पहिल्या षटकाचा खेळ एकंदरीत संपन्न झाला. 7 धावसंख्या फलकावर लागली जाताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मिस्टर शामराव. चला घाई करा, वेळ कृपया वाया घालवू नका मित्रांनो. दुसरे षटक प्रगती पत्र पाहताय आपण. मिस्टर शामराव बॉलिंग मार्क. पहिला चेंडू 1 धाव अंकित केली जाताना स्ट्राईकला रोटेट केलं जातं. पुनश्च बॅटिंग स्टार्टवर आणलं जातं ते विलास याला. विलासच्या बॅटमध्ये आपण एक चौकार जरूर पाहिलाय, पण थोडीशी संथ आणि सावध सुरुवात पाहायला मिळते ते एन मंडप डेकोरेशनच्या माध्यमातून. तनिष फायटर संघ यावेळेस मात्र चांगला चेंडू पुनश्च पाहायला मिळतो. बॅटच्या रडारमध्ये चेंडू मात्र उशिरा दाखल होतोय. थोडासा चेंडू मात्र पकडताना थांबवताना थोडीशी दमछाक होते. धुंडोरी साधना. अगदी एका धावेचं 2 धावेत रूपांतर करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल का? परंतु ज्या पद्धतीने खेळ साकारला जातोय फक्त आणि फक्त 1 धाव फलकावर अंकित होते आणि पुनश्च बॅटिंग स्टँडवर आणलं जात आहे ते कमलाकर याला. के स्टार्स विरुद्ध चामुंडा दुपटन. नेक्स्ट मॅच ऑफ द डे. यावेळेस मात्र एलिव्हेशन बनवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. यष्ट्यांचा वरून जाणार चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होतीये. एका बाजूने अनुभव तर दुसऱ्या बाजूने आक्रमकता. या आक्रमकतेवर मात्र अनुभव आपली जागा बळकट करताना पाहायला मिळतो. एक जबरदस्त दर्जाची गोलंदाजीचं प्रतीक आहे. अनुभव मात्र प्रत्येकाला निश्चितपणे नमवायला भाग पडतो. यावेळेस कार्पेट टूल करायला चेंडू गाडी लॉंग ऑन झिजला ऑन ड्राइव्ह खेळला जातो. 1 धाव मिळते. एखादं समाधान व्यक्त केलं जाईल. स्ट्राईकला रोटेट केलं जाताना पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर असताना ज्या पद्धतीने खेळ साकारला जातोय आपण पाहतोय ना, एकंदरीत हे दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 10 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय आणि 10 धावसंख्या ही फलकावर लावली जाताना पाहायला मिळते. म्हणजे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आतापर्यंत निश्चितपणे सार्थकी लावला जाताना पाहायला मिळतो. बराचसा वेळ घेतला जातोय. निवेदन आहे कृपया गुरुनाथ जाधव अँड आर्मी आपण कृपया कमी वेळ वापरा. यावेळेस स्टँड ऑन डिलिव्हर करण्याचा प्रयत्न क्षेत्र खाली आहे. निघून जातोय चेंडू.
वन धाव सीमारेषा पार चौकार. आमचे बंधू संजय पवार आणि के आम्हाला यावेळी दर्शवताना पाहायला मिळत आहेत. चौकार 4 धावा. धावसंख्या 4 अंकाच्या मदतीने पुढे सरकताना फलक एकंदरीत पोहोचतोय 14 14 रन ऑन स्कोरबोर्ड. 14. पुनश्च एकदा मोठा फटका पाहायला मिळतो. अगदी सीमारेषेपर्यंत चेंडू थांबवण्याचा प्रयत्न स्वतःला झोकून दिला गेलाय, परंतु चेंडू मात्र निघून जातोय. सीमा पार चौकार. लेग बाय त्यांचा लेग बायज. येस इट इज अ लेग बाय. लेग बायच्या माध्यमातून धावसंख्या फक्त 4 पाहतोय. बघा आपण पंचांकडे दाद मागितली गेली होती लेग बिफोर द विकेटच्या रूपानं, परंतु क्षेत्ररक्षण चेंडूवर धावतोय. एक धाव घेण्याचा प्रयत्न पाहतोय, पण शेवटी शेवटच्या क्षणापर्यंत गेला. चेंडू थांबवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु नरमीला दान होताना पाहायला मिळाला. अगदी कार्पेट रोल करणारा चेंडू सीमा पार जातो आणि चौकार मिळतोय. चौकारामध्ये 4 धावेचा भरणा होतोय. आमचे वांदिवली गावचे सुपुत्र मिस्टर किरण बसवत डॅशिंग अँड डायनामाइक नेतृत्व, सामाजिक कार्यकर्ते. नवीन गोलंदाज येते. गोलंदाज मार्कवर प्रदीप बुकले गोलंदाजी मार्कवर येतो. व्यक्ती कोट्यातला पहिला आणि सांघिक 3रे षटक हाताळण्याकरिता सज्ज होत आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रदीप बुकले पाहतोय आपण. पॉवर प्लेची पाबंदी हटली जाताना पाहायला मिळते. विस्तृत स्वरूपात क्षेत्ररक्षण सजलं गेलंय. चला घाई करा, बी फास्ट. गोलंदाज तयार. नाक प्रदीप तू कमलाकर. शरम मेजर पर्यंत पाहायला मिळतोय. डीजेवाला हॅलो. दुसऱ्या षटकाचं आता 3ऱ्या षटकाचा प्रारंभीचा चेंडू पाहता आपण. पहिल्या षटकातील पहिला चेंडू, दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू अगदी एक धाव अंकित केली गेली, परंतु 3ऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर 2 धावा अंकित केल्या जाताना पाहायला मिळतात. पुनश्च यावेळेस मात्र सुरेख चेंडू होण्याचा लागेल. थोडासा ओव्हर पिच देण्याचा प्रयत्न पाहताय आपण. निश्चितपणे 1 धाव अंकित केल्याचा प्रयत्न होतो, परंतु निर्धाव पद्धतीने चेंडूची सांगता या ठिकाणी पाहायला मिळते. या स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सुनील धर्मसाहेबांचं पुनश्च आगमन पाहायला मिळते. धर्म ब्रदर्स संघाचे ऑनर आहेत. या स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. सूर्या प्रीमियर लीग 35+ अशी स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न खाली आहे. बराचसा पल्ला गाठावा लागतो. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक अजय येतो. नंबर क्रमांक 8 ची जर्सी परिधान केलेला क्षेत्ररक्षक चेंडू धावून आला आणि धावसंख्येमध्ये 2 धावांचा भरणा होत असताना ग्राफ मात्र जातोय 22. 22 रन ऑन स्कोरबोर्ड. सिग्नल वरती घे ना.
बॅकग्राऊंडचा नॉईसच तो डिफेक्ट करतो पूर्ण. हॅलो. पहिल्या 3 षटकांचा खेळ आपण पाहता संपन्न झाला. धावसंख्या फलकावर 27 रन ऑन स्कोर बोर्ड विदाउट एनी विकेट. आपण पाहतोय एक चांगली नफीतुली गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु यात शेवटच्या षटकात 3ऱ्या षटकात पाहिलं तर एकंदरीत 9 धावा खर्च केल्या जात असताना पाहायला मिळाल्या. दुधे साहेबांसाठी म्हणताना पाहायला मिळतंय. मी निवेदन करतो आपण कृपया क्रीडा मंचावर स्थानपन्न व्हायचं. सन्माननीय सुजित दुधे साहेब, आदरणीय सुधीर दुधे साहेबांचं आगमन झालं आपण पाहतोय. मी निवेदन करतो आपण कृपया क्रीडा मंचावर स्थानपन्न व्हायचं. वेलकम, सुस्वागतम, हार्दिक हार्दिक स्वागत. हॅलो. क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहतोय. सुधीरजी साहेबांचा पण यथोचित सन्मान करतोय आपण पाहतोय. हो, तो क्षण अगदी कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त केला जाताना पाहायला मिळतोय. थँक्यू सो मच. मी निवेदन करतो आपण कृपया क्रीडा मंचावर स्थानपन्न व्हायचं आहे. गोलंदाज पाहतोय, गोलंदाजी मार्कवर प्रदीप येतोय. हा, रमेश लांबडी गोलंदाजी मार्क आलाय आणि त्याकरता पारितोषिक घेत आहे रमेश लाबड. प्रत्येक विकेट 100 रुपयाचा कॅश प्राइज येत आहे त्या दानवांच्या माध्यमातून. परंतु या ठिकाणी पाहता आपण चौकार येतोय. पुनश्च एकदा षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत ह्या षटकातील 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. सन्माननीय सोमनाथ धानवा साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक विकेट करता 100 रुपयाचा प्राइज विकेट करता कॅश प्राइज लावलं जाताना पाहायला मिळत आहे. गोलंदाज रमेश वातावरण गोलंदाजी मार्कवर. रमेश करता ही खास पर्वणी आहे. प्रत्येक विकेट 100 रुपयाचा कॅश प्राइज. यानंतरचा होणारा सामना के स्टार्स विरुद्ध चामुंडा दुट्टन. उभय दोन्ही संघाचे संघनायक आपण कृपया नाणेफेक करण्याकरता यायचं आहे. फुलवर लेंथ चेंडू यावेळेस यष्टीरक्षक आणि फलंदाजाला बीट करतोय. निश्चितपणे पाहिलं आपण धावबाद करण्याची नामी संधी, परंतु निर्धाव 1 धाव निश्चितपणे पूर्ण होतोय. 22 की बॅट.
बॅटच्या साह्याने एक धाव अंकित केली जाताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 संपन्न होण्याच्या मार्गावर पाऊल ठेवून एकंदरीत 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 5वा चेंडू, गोलंदाज तयार. यावेळेस इंटू द गॅप ट्रॅव्हल करत जाताना पाहायला मिळतोय. बराचसा पल्ला गाठावा लागेल, त्यावर चेंडू मात्र निघून जातोय. कार्पेट रोल करताना प्रतिम दर्जाचा ऑन ड्राईव्ह फटका निघून जातोय. चेंडू सीमेच्या पार, चौकार, ओव्हर टू डिझाईन. शेवटचा चेंडू प्रगती पथावर कार्पेट रोल करायला चेंडू पाहायला मिळतो. वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावर ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न. फोर्टी 40 धावसंख्या फलकावर आपण पाहतोय. रमेशने हाताळलेल्या या षटकामध्ये 13 धावांची लयलुट केली जात असताना पाहायला मिळाली. 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या फलकार एकंदरीत 40. सन्माननीय सोनेलजी धनवासाहेब निवेदन असेल, आपण कृपया मुख्यमंत्र्याकडे पण यायचं आहे. आदरणीय सुनील धनवासाहेब निवेदन आहे, आपण कृपया आपल्या मुख्यमंत्र्याकडे यायचंय. शेवटचं षटक प्रगती पथावर, डेथ ओव्हर. अगदी ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या पटलावर माहीत झालं तर हाणामारी करणारा षटक प्रगती पथावर गुरु जाधव येत आहे. पहिला चेंडू बॅट शेकडा पाहायला मिळते, निघून जाईल चेंडू. लॉंग स्टॉप रिझनला रवाना होतोय. पहिला चेंडू वेलकम बाउंड्री, चौकार, 4 धावा. धन्यवाद अलीजे. ज्या पोरींची गाडी षटकातला पुढचा चेंडू पाहतो आपण. पुढे जाऊन सरसवण्याचा प्रयत्न, कमलाकर बॅटिंग मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा इंटू द गॅप ट्रॅव्हल होतोय का पाहूयात. चांगला क्षेत्ररक्षक चेंडूला जरूर थांबवलंय. झेल टिपण्याच्या प्रयत्नामध्ये जरूर होते दोन्ही क्षेत्ररक्षक, परंतु नवास लँडचा चेंडू रवाना झाला, लँड झाला आणि 2 धावाच्या अंकानं धावसंख्येमध्ये बदल होत असताना पाहायला मिळतोय. 46 रन ऑन स्कोर बोर्ड विदाउट एनी विकेट. ही सलामी जोडी खेळपट्टी पाहतोय आपण. आतापर्यंत पहिल्या गड्यासाठी झालेली ही जबरदस्त एक अभैद साजदारी पाहायला मिळते. यावेळेस मात्र देखणा फटका. काय फटका आहे बघा, नजाकत बरा फटका. कौतुक करावं तेवढं कमी, प्रशंसा करावी तेवढी कमी. बॅकफुटला गेला आणि पंच केला गेला, निघून गेला चेंडू. कबोली झाला चेंडू सीमेच्या पार, चौकार. या चौकारानं धावसंख्या बदल संघाचं अर्धशतक फळकावर लागलं जातं पाहायला मिळत आहे. 50 रन ऑन स्कोर बोर्ड विदाउट एनी विकेट. या षटकातील पाहतो आपण 5वा चेंडू निर्धाव पद्धतीने चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 निर्धाव आता गेले. अगदी पहिल्या 3 चेंडूचा आपण विचार केला, 10 धावसंख्या फलकावर लावली गेली. या षटकातील शेवटचा चेंडू प्रगती पथावर, या इनिंगचा शेवटचा चेंडू प्रगती पथावर. नेक्स्ट मॅच ऑफ द डे, KK स्टार्स वर्सेस चामुंडा दुट्टन. आय वुड लाईक बोथ कॅप्टन्स प्लीज बिगिन द टॉस. पुन्हा एकदा टिकणा फटका, डाऊन द विकेट. अप्रतिम पाळणं फेडली जाताना पाहायला मिळतात. मनगटामधली एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर जनरेट केली गेली आणि चेंडूला फेकून दिलं गेलं. डान्सिंग डाऊन द विकेट. बिग वन, 6 धावा. षटकार. षटकारांना या
इनिंगची सांगता केली जाताना पाहायला मिळते. धावसंख्या फलकावर लागली गेली एकंदरीत 56 धावा, 57 धावांचं लक्ष्य. लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल तत्पूर्वी क्रीडा मंचावर सन्मानित मान्यवरांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. आताच क्रीडा मंचावर सन्मानित झालेले पंचायत समिती पालघरचे विद्यमान सदस्य आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय भालचंद्रजी मडघे साहेबांचा आपण यथोचित सन्मान या ठिकाणी साकारतोय. मी निवेदन करतोय क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय सुनीलजी धानवा साहेबांना आपल्या शुभ हस्ते या मंचावर उपस्थित सन्माननीय पंचायत समिती पालघरचे विद्यमान सदस्य आदरणीय भालचंद्रजी मडवी साहेबांचा आपण यथोचित सन्मान या ठिकाणी साकारतोय. महाराष्ट्राचा मान शाल सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून गुलाब पुष्प देऊन सन्मानित केलं जातं पाहायला मिळत आहे. सन्माननीय या स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सुनील धनवा साहेब यांच्या शुभस्ते आपण या ठिकाणी उपस्थित मान्यवरांना सन्मानित करतोय. सन्माननीय आपण पाहतोय हॅलो हॅलो सन्माननीय श्री भालचंद्रजी मडवी साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. पंचायत समिती पालघरचे विद्यमान सदस्य आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर सन्माननीय सुनील धनवा साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केलं होतं. महाराष्ट्राचा मान एकंदरीत पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सदिच्छा भेट देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाताना पाहायला मिळत आहे. मी निवेदन करतो कृपया आपण पुनश्च आमच्या या व्हीआयपी डायसमध्ये आपण स्थानापन्न व्हायचं. वेलकम सुस्वागतम हार्दिक हार्दिक स्वागत. चला निवेदन आहे आपण कृपया वेळ वया घालवू नका. क्षेत्र पंच आपण ताकीद द्यायची आहे. दुर्लक्षित पॅनलाइज करा. तुम्हाला फुल अधिकार आहे आजच्या दिवशी. हॅलो कृपया सलामीची जोडी खेळपट्टी दाखल होताना पाहायला मिळते. पहिला चेंडू कमलाकर गोलंदाजी मारतो. पहिला चेंडू फुलवर लेट फुल टॉस चेंडू टप्प्यात आला म्हणजे कार्यक्रम होणार. निघून जातोय चेंडू. थर्डमॅन रेझाला चेंडू सीमा रेषा पार चौकार. फलंदाजाचं नाव कृपया आमच्यापर्यंत पोहोचवा. बॅटिंग स्टॅन्सला मोरेश्वर आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकर झोनला कल्पेश ही जोडी खेळपट्टीवर दाखल होतीये. फुलवर लेट पुन्हा शिडल ओव्हर फुल चेंडू पाहतोय आपण. वाडिश लॉंग ऑफचा शेताशी चेंडूवर तैनात झाला. एक धाव अंकित केली जाताना पाहायला मिळते. धावासंख्या एक अंकाच्या मदतीने पुढे सरकताना ग्राफ मात्र पोहोचला जातोय.
2 चेंडूचा खेळ संपला 5 धावा फलकावर. यावेळेस स्टँड ऑन डिलिव्हर करण्याचा प्रयत्न शतशक खाली आहे. झेल टिपला जातोय का? निश्चितपणे फलंदाजाला मात्र मैदान सोडावं लागतंय. मोरेश्वर ज्या पद्धतीने ट्रॅव्हल केला गेला होता चेंडू आपण पाहिला. पहिला चेंडू चौकार खेळला, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव काढून मोरेश्वर स्ट्राईक रोटेट केली गेली. कल्पेशला आणलं बॅटिंग स्ट्राईकवर, पण तो कल्पेश मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये माघारी परत पाहायला मिळतोय. कल्पेश हॅज द बॅट ओव्हर टू डिझाइन. धन्यवाद. थँक्यू सो मच. कॅमेरामॅन जरा मुंह पे फोकस करू, आमच्यापर्यंत तो चेहरा पोचला दिसला पाहिजे. दशरथ मिस्टर दशरथ नवीन फलंदाज पाहता आपण खेळपट्ट्या दाखल झालाय. यावेळी चांगलं क्षेत्रक्षण, परंतु फंबल जरूर होत आहे. एक धाव मिळते. हॅलो साऊंड आहे. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. हा अवांतर चेंडूने प्रारंभ केला होताना पाहायला मिळते. धावसंख्येमध्ये एकाचा भरणा होता. धाव अवांतरच्या रूपानं. यावेळेस स्टँड ऑन डिलिव्हर पूर्ण शेता थर्ड रेसला चेंडू निघून जातो. चेंडू सीमा रेषा पार चौकार 4 धावा. धावसंख्येचा ग्राफ आपण एकत्रित जर पाहत असाल तर धावसंख्येचा पाठलाग करताना दुसऱ्या षटकात सांगतवर पाहतोय पण 2 अवांतर चेंडू हाताळले गेलेत. 1 निर्धाव 1 चौकार असं हे षटक हाताळत होतं. संजयच्या माध्यमातून 57 धावसंख्येचा पाठलाग करताना प्रत्युत्तरामध्ये 13 धावसंख्या फळकावर लागू होताना पाहायला मिळते. 1 गडी बाद धावसंख्या फळकावर 13. क्रिकेटच्या पटलावरचा अशुभ मानला जाणारा हा अंक आहे, कारण या 13 या अंकावर बरेचसे रथी भारतीय फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला पडताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुनर्षेदा सुरेख दर्जाचा चेंडू द पीस ऑफ क्वालिटी व्हेरिएशन सबमरीन डिलिव्हरी निघून जातोय. चेंडू तंबूच्या रिझर्व्हला ट्रॅप करण्याचा
के स्टार्स संघाचे संघनायक आणि चामुंडा दुट्टन संघाचे संघनायक आपण कृपया नाणेफेक करण्याकरता यायचं आहे. पुन्हा एकदा अवांतर चेंडू, आणखी एका सुवय चेंडूचा मार होताना पाहायला मिळतोय. या षटकाच्या माध्यमातून आपण विचार जर केला थोडंसं लांब लचक सरकणारं षटक, 3 अवांतर चेंडू आतापर्यंत हाताळले गेले तर 3 चेंडूचा खेळ या षटकामध्ये संपन्न होत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा शेता गोलंदाज सुनील यावेळेस स्टँड ऑन डिलिव्हर करण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्रक्षण, परंतु चेंडू मात्र निघून जातोय. ढेंगातून प्रसार झालाय चेंडू, काय पेट्रोल करणार चेंडू, सीमारेषा पार. फर्नांडोजला आणखी एक दर्जेदार चौकार. थोडस लेझी क्रिकेट म्हणावं लागेल, कारण ज्या पद्धतीनं षटक पाहतोय आपण, थोडस लांब लचक सरकणारं षटक. आतापर्यंत 2 चौकार, 3 अवांतर चेंडू आणि 2 वाईड बॉलचा समावेश या षटकात पाहतोय. गोलंदाज सज्ज होईल, पुनश्च गोलंदाजी मार्कवर मिळतात संजय ऑन बॉलिंग मार्क. चेंडू क्रमांक आपण पाहतो एकंदरीत 5वा चेंडू हातावर जाईल. यावर सरळ हाताने खेळून काढला गेला, इंटू द कॅप ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्रक्षय मधून चेंडू ट्रॅव्हल केला जातो. पाहायला खरं क्षेत्ररक्षण, पुनश्च एकदा निघून जातोय चेंडू, सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. तुषार पडवळे साहेबांनी अगदी पहिल्याच दिवशीच ताकीद दिली, त्या अनुषंगाने ते शब्द अपुरे होताना पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय आणखी एक खराब क्षेत्ररक्षण, निघून जातो चेंडू, सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. यावेळेस बॅकफुटला पंच करण्याचा प्रयत्न पाहतोय आपण. दीर्घाव चेंडूची सांगत होते, निश्चितपणे एक फायनली हे षटक मात्र पूर्ण झालंय, षटक संपन्न झालंय. तब्बल 9 चेंडू पाहिले या षटकाच्या माध्यमातून हाताळले गेले. गोलंदाजानं 3 अवांतर चेंडू हाताळताना पाहायला मिळतोय. षटक मार्गस्थ झालं, धावसंख्या फलकावर 22. नेक्स्ट मॅच यानंतर होणारा सामना के स्टार्स विरुद्ध चामुंडा दुट्टन. आणि नाणेफेकीचा कौल साकारण्याकरता आम्ही आमंत्रित करणार आहोत क्रीडा मंचावर सन्मानित पालघर पंचायत समितीचे विद्यमान सदस्य आदरणीय भालचंद्रजी मळवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल साकारणार आहोत. के स्टार संघाचे संघनायक विवेक बसवत, तसेच तुषार पडवळे चामुंडा दुट्टन सगळे संघावर पाहणार आहोत. निश्चितपणे यानंतरचा होणारा सामना बिग बॅटल मुकाबला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतो आपण. जिल्हा परिषद सदस्य व माजी समाज कल्याण सभापती आदरणीय विष्णूजी कळव साहेब यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाची पारितोषिक रोख रक्कम ₹20,000 आपल्यापर्यंत सुपूर्द पाहायला मिळते. सन्माननीय संतोषजी गिंबल साहेब सामाजिक कार्यकर्ते व भाजपा तालुका अध्यक्ष पूर्व विभाग नानिवली चे रहिवासी आपण पाहतो, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम ₹15,000 आमच्यापर्यंत सुपूर्द होताना पाहायला मिळाले. सन्माननीय प्रफुल्ल पाटील साहेब सहाडे सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून रोख रक्कम ₹5,000 आमच्या मंडळाला या ठिकाणी येथे जी पाहतो पाहायला मिळते. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे. तदनंतर सन्माननीय सुनील दानवासाहेब मासवण सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह टेलिकास्ट हे पाहायला मिळतं. तसे सन्माननीय कमळाकरजी दळवी साहेब वांदिवली सामाजिक कार्यकर्ते, अगदी प्रत्येक तरुणाच्या गळ्यातलं तावीत बंधन हे व्यक्तिमत्व आहे. यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक, चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफीज आपण पाहतो. हे लग्नात ट्रॉफीज आमच्यापर्यंत सुपूर्द केल्या गेल्या. तर सन्माननीय कमळाकरजी दळवी साहेबांच्या माध्यमातून कमळाकर धांगडा साहेब आपण पाहतोय, खांदलेली शाळेय शिक्षक आहेत, त्यांच्या माध्यमातून मंडप डेकोरेटर्स आपल्यापर्यंत पोहोचवले गेले. तसे सन्माननीय प्रकाशजी वेडगा साहेब कृषी अधिकारी व सन्माननीय प्रसाद बोईर साहेब माजी सरपंच दुट्टन यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी उपलब्ध पाहतोय आपण. एकंदरीत खेळले जाणारे चेंडू या स्पर्धेत उपलब्ध करून दिले जाताना पाहायला मिळतात. तसेच आदरणीय पिंटू बसवत फ्रॉम सहाडे उपसरपंच सहाडे पाहतोय आपण. या सहाडे ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच त्यांच्या माध्यमातून 2 ट्रॉफीज आमच्यापर्यंत सुपूर्द केल्या गेल्यात. तसेच सन्माननीय गिरीश धानवा साहेब पोस्ट ऑफिस मध्ये करत असलेले मासवणचे रहिवासी क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचा जबरदस्त वेळ ज्यांच्यामध्ये आहे ते गिरीश भाऊ, त्यांच्या माध्यमातून 3 ट्रॉफीज आमच्यापर्यंत सुपूर्द केल्या जाताना पाहायला मिळतात. तसेच आनंद वाडान साहेब गिरवळे यांच्या माध्यमातून मालिकावी ट्रॉफी आणि रोख कॅश प्राइज ₹1,000 पाहायला मिळते. तसेच अनंत पागी साहेब कोकनेर त्या माध्यमातून आपण संपूर्ण स्पर्धेसाठी उपलब्ध शीत जल
आपल्यापर्यंत सुपूर्द केलं जाताना पाहायला मिळतंय. तसेच सुशांत दानवा हा पण पाहतोय आमच्या मुख्य मंचासमोर. समोर सुशांत दानवा सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून मालिकावीर बॅट या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाताना पाहायला मिळते. लंकेश पाटील लोवरे सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून यथोचित रक्कम ₹500 आपल्या होताना पाहायला मिळते. तसेच नितीन सातवेसाहेब पुजारी यांच्या माध्यमातून रोख रक्कम ₹2000. तसेच दीपक बालकर साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम ₹500. तसेच टीम माऊलीच्या माध्यमातून टीम माऊली गोवाडे यांच्या माध्यमातून रोख रक्कम ₹1000 यथोचित रक्कम आपल्याकडे एकदा प्राप्त होताना पाहायला मिळते. हे संपूर्ण दातेकडून देणगीदारांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि आपलं प्रेम असंच अविरतपणे टिकून ठेवाही सदिच्छा देतोय. मॅचकडे वळत मित्र एकंदरीत धावसंख्येचा ग्राफ पाहतोय. 26-26 या अंकावर पोहोचला गेला. नेक्स्ट मॅच यानंतरचा होणारा सामना KK स्टार्स विरुद्ध चामुंडा दुट्टण. क्रीडा मंचावर सन्माननीय पाहुणे आदरणीय व्यक्तिमत्व पंचायत समितीचे विद्यमान सदस्य पालघर पंचायत समिती विद्यमान सदस्य सन्माननीय भालचंद्रजी मळवी साहेब. निवेदन असेल आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आपण सहकारायचा आहे. या टॉस बॉक्स मध्ये आपण यायचं निवेदन असेल उपस्थित मान्यवरांना. षटकाचा खेळ एकंदरीत संपन्न झाला. इक्वेशन आपण पाहतोय. तत्पूर्वी आपण पाहतोय आपल्या मेन स्क्रीनवरती सन्माननीय पालघर पंचायत समितीचे विद्यमान सदस्य आदरणीय भालचंद्रजी मळवी साहेब त्याच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल साकारतोय. आपण पाहतोय सन्माननीय कमळाकर दळवी साहेब सन्माननीय सुनील धनवा साहेब सुद्धा पाहायला मिळतात आणि उभय दोन्ही संघाचे संघ नायक एका बाजूने तुषार पडवळे पाहतोय तर दुसऱ्या बाजूने विवेक बसवत. हे दोन संघाने आपण पाहतो नाणेफेकीचा कौल होतो उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कमलाकर यावेळेस मध्ये सँड ऑन डिलिव्हर 1 बाउन्स चेंडू निघून जातोय. मॅग्निफिसंट ऑन ड्राईव्ह सीमर शतक चौकार स्ट्रीट ड्राईव्ह. मी निवेदन करतो पुनश्च एकदा मान्यवरांना कृपया आपण क्रीडा मंचावर स्थानपन्न व्हायचं आहे. वेलकम. पुनश्च एकदा निवेदन असेल आपण क्रीडा मंचावर स्थानपन्न व्हायचं. चौकार येतोय. चौकारांनी धावसंख्या बदलताना फलक पोहोचतोय 30 रन ऑन स्कोरबोर्ड. 57 धावसंख्येचा पाठलाग करत असताना इक्वेशन येत आहे 10 चेंडू आणि 27 धावा. चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र सुरेख झेल टिपला गेलाय. कट अँड बोल्ड त्याला पाहायला मिळतो तो फलंदाज स्वतःच्या गोलंदाजी मार्कवर मध्ये चांगलं क्रमण सादर केलं आणि फलंदाजाला मात्र या ठिकाणी माघारी परतावं लागतंय. विकेटचं पतन. नवीन फलंदाज खेळपट्टीवर दाखल होतोय गुरुनाथ जाधव. उर्वरित चेंडू पाहतो आपण एकंदरीत 9 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. प्रति चेंडू मध्ये 3-3 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर कमळाकरच्या विरोधात डावखुऱ्या शैलीचं आक्रमण. बॅटिंग स्टँड्सवर गुरुनाथ जाधव. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला. शेवटचे 3 चेंडू शेष आहेत. गोलंदाज तयार. मॅचची कडा पाहायला म्हणजे नो बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. क्षेत्र रक्षणामध्ये निश्चितच दमछाक झाली आहे परंतु दुसरी धाव पूर्ण तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 3 धावा या ठिकाणी पूर्णत्वास नेला जात आहेत.
क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेला. एसटीच्या मागे तब्बल 4 क्षेत्ररक्षक उभे पाहायला मिळत आहेत आणि त्या अनुषंगानं पंचांना या ठिकाणी नो बॉल घोषित केला गेलाय. म्हणजेच काय, 1 ऑक्टोबर 2017 नियमावली स्पष्ट करते नो बॉल नंतरचा येणारा पहिला चेंडू हा फ्रीचा चेंडू असेल. मग तो नो कुठल्याही अंशानं असू द्या, अगदी ओव्हरस्टेपिंग असू द्या, वनथोड असू द्या, किंवा तो पंचांच्या माध्यमातून येणारा क्षेत्ररक्षक बाबतीत असू द्या, हाईटच्या बाबतीत सुद्धा भिन्न असू द्या, त्यानंतरचा येणारा चेंडू हा फ्री हिट चेंडू ग्राह्य धरला जाताना पाहायला मिळतोय. म्हणजेच या चेंडूवर काय घडलं गेलं तर चेंडूची गणता होणार नाही, परंतु 4 धावा निश्चितच अंकित केल्या जातील. म्हणजे येणाऱ्या चेंडूमध्ये जे शेष चेंडू राहिले होतात तर एकंदरीत 3 चेंडू आणि आता मात्र सूत्र येत आहे तर एकंदरीत 9 चेंडू आणि 23 धावा. खोलवर टप्प्याचा चेंडू पुनश्च एकदा निर्धाव जातोय काय. निश्चितपणे आमचे गुणलेखक मित्र साहिल जाधव आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. या इनिंग मध्ये तब्बल 9 चेंडू निर्धाव खेळले गेलेत. तब्बल 9 चेंडू निर्धावचा समावेश पाहायला मिळतोय तनिष्क फायटर संघाच्या माध्यमातून. पुनश्च एकदा कमळकर पुनश्च एकदा या ठिकाणी महत्वपूर्ण फलंदाजाला मैदान सोडावं लागतंय. गुरुनाथ जाधव मात्र नाखुश होतोय, हताश होतोय, माघारी परतला गेला. धावबादच्या स्वरूपात विकेटचा पतन. पहिल्या विजयाच्या अपेक्षेत असलेला तनिष्क फायटर संघ पुनश्च एकदा संघर्ष करताना पाहायला मिळतोय. दशमीचं स्वप्न भंगावं अशा पद्धतीचा खेळ हा मैदानामध्ये पाहायला मिळतोय. चला घाई करा, बी फास्ट. यानंतरचा होणारा सामना के स्टार्स विरुद्ध चामुंडा डुक्टन. नाणेफेकीचा कौल जिंकला के स्टार्स संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय आणि धावसंख्या मैदानामध्ये डिपेंड करण्याच्या इराद्यानं उतरणार आहे तो के स्टार्स. नवीन बॅटरचं नाव पोचू आमच्यापर्यंत. राजेश बाबर. राजेश बाबर निर्धाव जातोय चेंडू. 6 चेंडू शेष. 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. क्रीडा मंचावर सन्मानित पंचायत समिती पालघरचे विद्यमान सदस्य सन्माननीय भालचंद्रजी मडवी साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला यथोचित रक्कम प्राप्त होता पाहायला मिळते. 2500 रुपयाची यथोचित रक्कम या ठिकाणी प्राप्त झाली. एकदम जोरदार टाळ्या, कारण अतिशय सुंदर असं देखणं नेतृत्व दानशूर व्यक्तिमत्व पाहायला मिळत आहे. त्याच्या माध्यमातून तब्बल आपण पाहतोय या ठिकाणी यथोचित रक्कम प्राप्त होताना पाहायला मिळते. आपलं प्रेम सर असं टिकून अविरतपणे टिकून ठेवायची सदिच्छा देत मॅच कडे बोलतोय कॅप्टन ऑन बॉलिंग मॅक प्रदीप. 6 चेंडू 23 धावा. 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. अवांतर चेंडूने प्रारंभ होताना पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 22 धावा. इक्वेशन लक्षात घ्या. शेवटचे 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. पुनश्च एकदा पहिला चेंडू. यावेळेस इंटू द गॅप ट्रॅव्हल केला गेला. हलक्या हाताने क्षेत्र खाली आहे का, क्षेत्राशी धावतोय काय गेलेल्या चेंडूवर. पुनश्च चांगलं क्षेत्रक्षण, परंतु निश्चितपणे 2 धावा अंकित केल्या जात आहेत. फलंदाजा विरोधात काउंटर अटॅक करणं आवश्यक आहे. मोठे फटके खेळायचे आहेत. जर या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये पहिला विजय जर प्राप्त करायचा असेल तर तनिष्क फायटर संघाला गोलंदाजा विरोधात काउंटर अटॅक करावा लागेल. परंतु अनुभवाची शिदोरी बाळगलेला गोलंदाज कॅप्टन गोलंदाजी मागून पाहता आपण. आतापर्यंत पाहिलं तर अतिशय सुरेख गोलंदाजीचा प्रतिकार केला जाताना पाहायला मिळत आहे. परंतु यावेळेस मात्र मोठा फटका. इंटू द गॅप ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स निघून जातोय. क्षेत्ररक्षक मात्र प्रेक्षक म्हणून बघून राहिला गेला.
पाहतोय आपण एकंदरीत या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने फलके खेळले जातात, चौकार येतोय. चौकार आल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणाचा बदल होताना पाहायला मिळतोय. अगदी ह्या वायडिशच्या सीमारेषेवरून पुरुष फाईन लेगच्या सीमारेषेवर क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस केले जात असताना पाहायला मिळत आहेत. या चेंडूवर चौकार येतोय म्हणजे उर्वरित येणाऱ्या 4 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा प्रयत्नांना यश. आणखी एक दर्जेदार फटका, आणखी एक चेंडू सीमा पार, चौकार, 4 धावा. सुरुवातीच्या 4 षटकांमध्ये जी लयबद्ध गोलंदाजी पाहिली होती ती गोलंदाजी आता कुठेतरी लय भरकटताना पाहायला मिळते. उर्वरित येणारे 3 चेंडू आणि 12 धावा. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. बॅटिंग स्ट्राइक्सवर हे दशरथ पाटील नावाचं वादळ घोगायला सुरुवात झाली आहे. तीन चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पुन्हा एकदा कॅप्चर ऑन बॉलिंग मार्क. लास्ट 3 डिलिव्हरीज रिमेनिंग, रिक्वायर्ड 12 रन्स. 12 धावांची आवश्यकता आहे 3 चेंडू मध्ये. हृदयाची स्पंदने वाढणारा सामना. फुलवर लेंथ यावेळेस पंच वैद्य गोलंदाजाला दंडित करतायत. गरिबीने आटा गेला. अवांतर चेंडू. धावसंख्या 1 अंकाच्या मदतीने पुढे सरली जाईल. पुन्हा एकदा 3 चेंडू आणि 11. इक्वेशन लक्षात घ्या. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. फुलवरले तर पुन्हा एकदा बराचसा पल्ला गाठावा लागेल. क्षेत्ररक्षण तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. सावकाश धीरे धीरे भाई निघून जातोय चेंडू. पुन्हा एकदा ऑर्थोडॉक्स कॉर्नरला भेदून सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. या डिझेल ऐकूयात आणि पुन्हा परत मैदानाच्या आतमध्ये एक संधी डिस्क जॉकीला दोन चेंडू आणि 7 धावा. 2 चेंडू 7 धावा. गुरुदास्त या फुलवरले यावेळेस पाहायला मिळते. निघून जातो चेंडू सीमा रेषा पार, 6 धावा. षटकार. शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच येते. 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. जर निर्धाव चेंडू आला तर पुन्हा एकदा 1 चेंडू आणि 1 धाव. तनिष फायटर संघाकरिता खऱ्या अर्थानं अस्तित्वाची लढाई असताना सामना पाहायला मिळतोय. डिफेन्सिव्ह फटका खेळला जाण्याची शक्यता डिरेक्ट करण्याचा प्रयत्न. 1 धाव अंकित केली जाताना पाहायला मिळते आणि पराभवाच्या कक्षात असलेलं ते सावट मात्र या ठिकाणी दूर लोटलं गेलंय आणि पहिला विजय मात्र प्राप्त केलाय तनिष फायटर संघानं. विजेत्या संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं कौतुक, कौतुक आणि कौतुक. किती गेला